मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा सध्या झाला। तिथली दृश्य आपण बघतो आहोत। आज या संचलनात सहभागी झालेल्या अधिकारी जवानांच्या खाकी वर्दीला एक सोनेरी लेप प्राप्त झालेला आहे। पुणे शहर मुख्यालयाच्या या भव्य मैदानावर भारतीय प्रजासत्ताकाचा 77वा वर्धापन दिन सोहळा सन्माननीय मुख्य अतिथी महोदय श्री अजितदादा पवार यांच्या शुभ उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न होत आहे। मान्यवरांच्या हस्ते वाहनातून विविध रंगी ऐटबाज पैरावात सज्ज अशा परेडचं निरीक्षण होत आहे। परेड निरीक्षण आजच्या या संचलनाची धुरा सांभाळणारे संचलन प्रमुख पोलीस दल, गृहरक्षक दल, नागरी संरक्षण दल इत्यादींच्या संयुक्त संचलनाची पाहणी मान्यवरांच्या हस्ते होते। उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार यांच्या हस्ते या संचलनाचं निरीक्षण होत आहे, पाहणी होते आणि नक्कीच छत्रपती शिवाजी महाराज पार्क या मैदानावरचा हा प्रजासत्ताक दिनाचा सोहळा आणि ही परेड आपण बघणार आहोत। साहेब बोलना राहू द्या। Now the parade commander reports to the Honorable Chief Minister. The Honorable Chief Minister inspects the parade. समारंभाचे आयोजक सामान्य प्रशासन विभाग, राज्य शिष्टाचार मंत्रालय, महाराष्ट्र राज्य मुंबई। संचलनाचे आयोजक सदानंद दाते, पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई आणि मधुकर पांडे, अपर पोलीस महासंचालक प्रशासन, महाराष्ट्र राज्य मुंबई। ध्वजाधिकारी रमेश लोखंडे, राखीव पोलीस निरीक्षक। 1991 साली हे पोलीस दलात रुजू झाले। उत्तम कामगिरीबद्दल त्यांना 2021 साली पोलीस महासंचालकांच्या विशेष चिन्हानं गौरवण्यात आलं आहे। जीत नियंत्रक पोलीस उपनिरीक्षक शिरीष साळवी। यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदय सहभागी पथकांचं निरीक्षण करत आहेत। संचलनात सहभागी पथक भारतीय नौदल, गोवा पोलीस, राज्य राखीव पोलीस बल, बृहन्मुंबई सशस्त्र पोलीस दल, बृहन्मुंबई पोलीस कर्तव्य पथक, बृहन्मुंबई सशस्त्र महिला पोलीस दल, मुंबई लोकमार्ग पोलीस दल, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्याचे 360 पथक, गृहरक्षक दल पुरुष, बृहन्मुंबई वाहतूक पोलीस दल, गृहरक्षक दल महिला, राज्य उत्पादन शुल्क विभाग, वन विभाग, मुंबई अग्निशमन दल, बृहन्मुंबई महानगरपालिका सुरक्षा दल, सुरक्षा रक्षक मंडळ, बृहन्मुंबई ठाणे जिल्हा, राष्ट्रीय सेवा योजना मुले, सी कैडेट कोर मुली, सी कैडेट कोर मुले, रोड सेफ्टी पैट्रोल आरएसपी मुली, रुस्तमजी इंटरनेशनल स्कूल दहिसर मुंबई, रोड सेफ्टी पैट्रोल मुले, सेंट पॉल हाई स्कूल दादर मुंबई, रोड सेफ्टी पैट्रोल मुली, सेंट पॉल कॉन्वेंट हाई स्कूल दादर मुंबई, रोड सेफ्टी पैट्रोल डॉक्टर एंटोनियो डा सिल्वा हायस्कूल दादर। तर मुंबई, ठाणे आणि पुण्यामधली ही दृश्य आपण पाहतो आहोत। पुण्यामध्ये देखील अशाच पद्धतीनं हे ध्वजारोहण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडलं आणि पहिल्यांदाच जय पवार हे देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आपल्याला यंदाच्या वेळेला बघायला मिळालेले आहेत। यानंतर दोन्ही उपमुख्यमंत्री हे संबोधित करतायत, आपण पाहतोय। आपले जिल्हाधिकारी श्री कृष्ण पांचाळ, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरेजी,
महापालिका आयुक्त सौरभराव, त्याचबरोबर स्वामी आपले DS पोलीस अधीक्षक, ज्ञानेश्वर चव्हाण अपर पोलीस अधीक्षक, रणजित यादव, सर्व सन्माननीय स्वातंत्र्य सैनिकांचे सन्माननीय कुटुंबीय, भारतीय सैन्य दलांचे, राखीव दलांचे, पोलीस दलांचे, केंद्र आणि राज्य शासनाचे उपस्थित सेवारत तसेच सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी, उपस्थित बंधू भगिनी, तरुण मित्र आणि आपण सर्वांचं सर्वप्रथम मी या प्रजासत्ताक सोहळ्याच्यासाठी मनापासून स्वागत करतो. आपल्या सर्वांना तसंच समस्त महाराष्ट्रवासियांना, देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून शुभेच्छा देखील देतो. आजचा दिवस भारतीय प्रजासत्ताकाचा, भारतीय लोकशाहीचा आणि भारतीय स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करण्याचा दिवस आहे. भारतीय प्रजासत्ताकाचा उत्सव साजरा करीत असताना ज्या देशभक्तांनी, स्वातंत्र्य सैनिकांनी शेकडो वर्षे स्वातंत्र्याची लढाई लढली, घरादाराचा त्याग केला, तुरुंगवास भोगला, बलिदान दिलं, त्या तमाम स्वातंत्र्य सैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मी वंदन करतो. स्वातंत्र्य लढ्याच्या बरोबरीनं गोवा मुक्ती संग्राम, हैदराबाद मराठवाडा मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्राच्या